झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। कर्जाच्या बोजाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या। शिरपूर तालुक्यातील भाटपुरा येथील घटना। बच्चू कडूंनी कुटुंबियांचे फोनवर केले सांत्वन। राज्यात ओल्या दुष्काळामुळे शेतकरी त्रस्त आहेत। अशातच धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील भाटपुरा गावातून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे। एका तरुण शेतकऱ्याने कर्जबोजाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केली। यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे। भाटपुरा येथील 35 वर्षीय शेतकरी जगदीश हंसराज वंजारी यांनी भाटपुरा अजनाड रस्त्यालगत निंबाच्या झाडाला गळफास घेत आपले जीवन संपवले। त्यांच्यावर बँकेसह खासगी सावकारांचे मोठे कर्ज होते। या सगळ्यामुळे ते गेल्या काही दिवसांपासून मानसिक तणावात होते। कर्जमाफीची आशा धरून त्यांनी शेती सुरू ठेवली होती, मात्र शासनाकडून कर्जमाफी न झाल्याने व कर्जाचा डोंगर वाढत गेल्याने त्यांनी आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलल्याची माहिती नातेवाईकांनी दिली। शिरपूर तालुक्यातील भाटपुरा गावामध्ये शेतकरी जगदीश बंजारा यांनी गळफास घेऊन आत्महत्या केलेली आहे। गेल्या अनेक वर्षांपासून त्यांच्या पिकाला भाव मिळत नसल्या कारणाने त्यांचं कर्ज हे वाढत गेलं। राज्य सरकारच्या कर्जमाफीच्या आशेवर होते, परंतु कर्जमाफी न झाल्यामुळे सगळं कर्ज वाढलं आणि या सगळ्या जाचाला कंटाळून त्यांनी काल गळफास घेऊन आत्महत्या केली। परंतु आता आम्हाला गावकऱ्यांना प्रश्न पडलेला आहे की त्या शेतकऱ्याचे 3 लहान लहान मुलं होते, त्यांची पत्नी आहे, परिवाराचा करता धरता होता, तर तो गेल्याने ह्या 3 मुलांचं पालकत्व कोण स्वीकारेल? हे जे छत आपलेलं आहे त्यांना कोण सांभाळेल? हा प्रश्न आम्हाला पडलेला आहे। तरी आम्ही प्रशासनाला विनंती करतो की त्यांनी आमचं पालकत्व स्वीकारावं आणि शेतकऱ्याला न्याय द्यावा। घटनेनंतर आमदार बच्चू कडू यांनी मृत शेतकरी वंजारी यांच्या कुटुंबियांशी दूरध्वनीवरून संवाद साधून धीर दिला। तसेच शासनाकडून मदत मिळावी यासाठी जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचे आश्वासनही त्यांनी दिले आहे। या घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे। प्रतिनिधी कार्तिक सोनवणे, झेप मराठी, धुळे। अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे।